ताई ताईचा फॉर्म मंजूर नाही झाला तुम्ही असेच प्रसन्न बसा म्हणजे मी 1 तासात कीर्तनावर आहे. अनिल महाराज 9:15 वाजलेत. मी 9:45 वाजता कीर्तन बंद करेन. सकाळचं पण कीर्तन खूप लांब होतं महाराज. केपानगरला प्रवासामुळे थोडंसं जाम झालं. माझ्या आवाजावरून तुमच्या लक्षात येत असेल. आणि तसा माझा स्वभाव आहे विजय महाराजांना माहिती. मी कीर्तनाच्या नियोजित वेळेपेक्षा 5-10 मिनिटं कीर्तन आधी सोडत असतो. आणि तुमच्या गावचं कीर्तन नक्कीच मी 5 मिनिटं लवकर सोडेल. त्याला कारण मी मास्तर माणूस आहे. सकाळी 7ची शाळा 7:30ला जरी भरली तरी 12च्या ऐवजी मी 11:30 वाजता सोडून देतो. त्याची काळजी करू नका तुम्ही. त्यामुळे तुमचं कीर्तन वेळेवर सुनण्याची जबाबदारी माझी. तुम्ही मात्र हाताने टाळी वाजवायची, मुखाने नामस्मरण करायचं. कीर्तनातून कोणी उठून जायचं नाही, कीर्तनामध्ये कोणी बोलायचं नाही, कीर्तनात कोणी धूम्रपान करायचं नाही आणि कीर्तनात कोणी झोपायचं नाही. या सगळ्या महत्वाच्या गोष्टी मात्र लक्षपूर्वक ऐका. जगद्गुरु तुकोबा यांचा अभंग आहे. मराठी म्हणावा अधिराज्य करणाऱ्या जगविख्यात साधूची महती कोण जाणत नाही महाराज. जयांची वदे पूर्ण वेदांतवाणी म्हणावी कसे हो तया लागी वाणी. परब्रह्मरूपी असा जो तुकोबा तयाची तुके कोण दुजा तुकोबा. ऐका, आम्ही तसे 2 राम पाहतो. एक अयोध्याधीश राजा दशरथाचा मुलगा राम आणि दुसरा बेहुस्तीत बोलोबारायांचा मुलगा तुकाराम. ऐकताना गोंधळ करू नका. राम तुकाराम 2 नाम 1 अंग. राम तुकाराम 2 नाम 1 अंग. उनका सेतु भंग या इनका अभंग. रामाने बांधलेला सेतू आज अस्तित्वात नाही, पण माझ्या तुकोबा यांनी 4,500 अभंगाचा जो अभंगाचा गाथा तयार केला तो आजही त्याला माणसाला तारक महाराष्ट्राच्या मातीत जसाच्या तसा पायरोड उभा आहे महाराज. तुम्ही आपण या ठिकाणी जे एकत्र आलोत नाही त्याची किमया आहे. त्याच अवस्थेमुळे आपण या ठिकाणी श्रवणाला आलेलो आहोत. जगद्गुरु तुकोबा आहे. प्रस्तुतच्या अभंगातून एका संसारिकाला धन्यता देत आहेत. मी अभंगामध्ये प्रवेश करतोय, लक्षपूर्वक ऐका. धन्य शब्द कुठेही वापरावा एवढा सोपा नाही. तो जगद्गुरु तुकोबा यांनी सुद्धा गाठीमध्ये धन्य शब्द खूप कमी वेळेला वापरलाय महाराज. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. धन्य आदी दीन झाले संतांचे दर्शन. धन्य 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 निवृत्ती राजा. धन्य ज्ञानदेव सोपान सकया. खूप कमी वेळेला धन्य शब्द वापरला कारण तो कमी वेळेला वापरावा असाच आहे. बोलू नको. ए बाळा, ए बाळा, शांत बस ना. मला माहित आहे तुझ्याजवळ मोबाईल आहे असं. माझ्याकडे पण आहे, पण मी गाडीत ठेवलाय बाबा. थोडस ऐक ना. हे लोक कीर्तन ऐकायला आले. शांत बस, बिलकुल शांत बस. माझं पूर्ण लक्ष आहे तुमच्यावर, पूर्ण लक्ष आहे. काळजी करू नका तुम्ही. नाही काही बोलू नका तुम्ही. नाही राहू दे. तुम्ही या गावचेच आहेत का? पण तुम्ही आता त्यांना गुपचूप करा, पण उद्या सकाळी तुम्हाला अडचण येईल. त्यापेक्षा नको. ते तुमचा सकाळी भेट पाहतील, त्यामुळे आता काही बोलू नका. त्यांना आता मी गोळ्या दिलेल्या आहेत. नाही फरक पडला तर थोड्या वेळात इंजेक्शन देतो मी. काय हे 4च आहेत. मी 40 सांभाळतो. काळजी करू नका. एकदम शांत बस. हा माईक इथून अलगद निघून जातो एवढं लक्षात ठेव. असं बरोबर निघतो. बरोबर आहे ना? माईक इथून निघून जातो एवढं लक्षात ठेव फक्त. विठाला धन्य शब्द कुठे वापरावा. सुभाषितकारांचा एक सुंदर श्लोक आहे. ऐका, खूप गोड श्लोक आहे. सानंदम सदनम सुताशु सुदियु कांता मृदु हासिनी संमित्रम सुधनम स्वयोषिती शाज्ञा परा सेवका आदित्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्नपानं गृहे साधो संगमोपासतो हि सततं धन्य गृहस्थाश्रमः. मला एवढं गाता नाही सुंदर.
पण तुझा लाऊडस्पीकर खूप गोड आहे, त्याच्यामुळे छान वाटतं ते. एकदा टाळी वाजवा त्याच्याकरता. या अभंगावरच कीर्तन होईल अनिल महाराज. आता ऐका, फक्त या अभंगावरच, या श्लोकावरच कीर्तन करायचं आपल्याला. मराठीमध्ये अर्थ सांगतो तेवढं लक्षपूर्वक ऐका. तुम्ही इथून मंडपातून उठून जाणार त्यावेळेला सुद्धा हा श्लोक तुम्हाला तोंडपाठ म्हणता आला पाहिजे, इतका सोपा येतो. मराठीतला अर्थ ऐका. ज्या घरामध्ये सदैव आनंद आहे ते घर धन्य, ज्या घरातली मुलं प्रामाणिक आहेत ते घर धन्य, ज्या घरातले सेवक आज्ञाधारी आहेत ते घर धन्य, ज्या घरातली माणसं केवळ स्वपत्नीशी राहतात ते घर धन्य, ज्या घरातली स्त्री कमी बोलणारी आणि गोड बोलणारी आहे ते घर धन्य, ज्या घरामध्ये मिष्टान्नाचं भोजन होतं ते घर धन्य, ज्या घरामध्ये भगवान शंकराचं पूजन होतं ते घर धन्य, आणि ज्या घरातली माणसं सदैव साधूच्या संगतीत राहतात ते घर धन्य. याच्यावरच कीर्तन करायचं आपल्याला. सानंदम. आमच्या घरामध्ये आनंद राहिला नाही का? आनंदाची जागा सुखाने घेतली महाराज. सुख वेगळं आहे आणि आनंद वेगळे. गल्लत करू नका. शाळेत जाता तुम्ही? कितवीला आहेत? तुम्हीच हा कितवीला आहेत? 8वी. 8वी म्हणजे 7वी नंतर येते तीच ना, बरोबर आहे ना? माझ्या प्रश्नाचं उत्तर द्याल तुम्ही? तुम्ही असे काय पाहताय? अख्ख्या गावचं कर्ज तुमच्यावर येऊन पडलंय का? एकदम ताट बसा. उत्तर नाही आलं तर सांगा मला येत नाही म्हणून. स्पष्ट तोंडावरचा हात काढा. तो एकदम ताट बसा. बघा माझ्याकडे शब्दांचे 2 प्रकार, एक समानार्थी, दुसरा विरुद्धार्थी. हे बाळा बघ ना इकडे, पाया पडतो मी तुझा. शब्दांचे 2 प्रकार अन्वय अर्थाने, एक समानार्थी, दुसरा विरुद्धार्थी. मी विरुद्धार्थी शब्द विचारलो. राजा या शब्दाच्या विरुद्ध, राजा या शब्दाच्या विरुद्ध, राजा या शब्दाच्या विरुद्ध, राजा या शब्दाच्या विरुद्ध राणी. बरोबर आहे. सत्य या शब्दाच्या विरुद्ध असत्य. बरोबर आहे. पाप या शब्दाच्या विरुद्ध पुण्य. सुख या शब्दाच्या विरुद्ध दुःख. दुःख नाही, दुःख. सुख या शब्दाच्या विरुद्ध दुःख. मग आनंद या शब्दाच्या विरुद्ध काय? आणि मराठी शब्दशास्त्रामध्ये असा एकच शब्द तयार झाला ज्याला विरुद्धार्थी शब्द नाही, त्या शब्दाचं नाव आहे आनंद. सांगेन तुम्हाला आनंद वाटेल. लक्षात ठेवा मित्र, सुख विकत घेता येतात पण आनंद ही अंतःकरणाची वृत्ती आहे, ती विकत नाही मिळत. कलर टीव्ही घरामध्ये असणं हे सुख आहे, आनंद नाही. फ्रीज घरामध्ये असणं सुख आहे, आनंद नाही. फ्रीज कळतो तुम्हाला? ताज्या वस्तू शिळ्या करून खाण्याचं सुलभ साधन. कुकर सुख आहे, आनंद नाही. कुकर तर कळत असेल ना तुम्हाला? एकदा लावलं कुकर की बाई बिन फिकर. मी तुम्हाला जीव वाळून टाकावा असं वाक्य सांगेल मित्र. फक्त ऐका आनंदाने. कलर टीव्ही पाहण्याचं सुख 25,000 रुपयामध्ये विकत मिळतं. गार पाणी पिण्याचं सुख 15,000 रुपयामध्ये विकत मिळतं. लवकर स्वयंपाक करून खाण्याचं सुख 10,000 रुपयात विकत मिळतं. पण माऊलीच्या सोहळ्यात नाचताना मिळणारा आनंद जगाच्या कोणत्याच बाजारात मिळत नाही. त्याच्याकरता सोहळ्यातच जावं लागतं. हा सुखामधला आनंदामधला फरक आहे. अजून खाली उतरतो महाराज, अजून खाली उतरतो. सासरवाडीला मिळतं त्याला सुख म्हणतात आणि मुक्ताबाईला मिळतो त्याला आनंद म्हणतात महाराज. हा सुखामधला आनंदामधला फरक आहे. साधू संत प्रभू परमात्म्याच्या चरणाची जेव्हा लीन झालेत तेव्हा त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले. तुमचे चरण देखलिया भाग केला सीना घेरा अवघा काय आहे शब्द? आनंद आहे, सुख नाहीये मला. आनंद शब्द आहे. भाग गेला, सीन गेला, अवघा झाला असे आनंद. संसारामध्ये मिळतं ते सुख असतं आणि परमार्थामध्ये मिळतो तो आनंद असतो महाराज. आनंदाला विपर्यास नाही. सांगेन तुम्हाला शास्त्राची भाषा अशी महाराज. चित्त हे चैतन्य घन आहे
म्हणून आनंद हा चित स्वरूप आहे, सुख नाश पावणार आहे. सुखाला नाश आहे, आनंदाला नाश नाही महाराज. आनंद हा आनंदच असतो, त्याला विरुद्धार्थी शब्द नाही. एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो, त्या घरात असं वाक्य लिहिलेलं होतं, आला आनंद, बसला अत्यानंद, चालला परमानंद. अर्थातच ते गाव खानदेशातलंच होत. कोण जाणे, उभा राहिलाच तयार नाही आनंद. आमच्या चेहऱ्यावर राहिला नाही म्हणत आता आनंद. का? आम्ही सुखाचे मालक झालो. सुखाचे आम्ही पैशाचे मालक झालो म्हणून आमच्या चेहऱ्यावर आनंद नाही. आम्ही सुखाचे मालक झालो म्हणून आनंद नाही. पण साधू संत आनंदाचे मालक आहेत, ते या सुखापासून दूर गेलेत म्हणून ते आनंदाचे मालक. त्याचं कारण ज्या घरामध्ये सदैव आनंद आहे ते घर धन्य आहे. नंबर 2, पैसा कमी कमवता आला तरी चालेल, संपत्ती नाही जमवता आली तरी चालेल, बँक बॅलन्स नसला तरी चालेल, मुलं संस्कारित ठेवा, जगातली सगळ्यात मोठी संपत्ती ती लक्षात ठेवा. सगळ्यात मोठी संपत्ती. नंबर 3, ज्या घरामध्ये सेवक आज्ञाधारी आहेत ते घर धन्य. सेवक राहिले नाही. मला 5वीला असताना एक कविता होती महाराज, खबरदार जर टाच मारुनी, म्हणताय का? येते तुम्हाला? म्हणा, खबरदार जर टाच मारुनी. तुम्हाला नाही येणार बाळा, तुम्हाला नव्हत्या त्या कविता. तुमच्या कविता सांगू का? या बालांनो या रे या, इकडून तिकडून भरभर या, शिकायचं असेल तर शिकून घ्या, नाही तर तुमच्या घरी तुम्ही झोपून घ्या. या तुमच्या कविता आहे. कविता तुमच्या होत्या जुन्या. ही जी कविता म्हटली ना मी तुम्हाला आता, ही तुम्ही कशी म्हणतात ती ऐका. खबरदार जर टाच मारुनी, झालं पुढे चिंदड्या, उडविल राई राई एवढ्या. आणि ती म्हणताना असे नाही म्हणावी लागत महाराज, व्याकरणिक दृष्ट्या चुकीची येते. मराठी भाषेसारखी अवघड भाषाच नाही, अवघड भाषाच नाही. ती म्हणताना अशी म्हणावी लागते, खबरदार जर टाच मारुनी, झालं पुढे. इथे स्वल्प विराम आहे, इथे थांबावं लागतं. खबरदार जर टाच मारुनी, झालं पुढे, चिंदड्या उडविला राई राई एवढ्या. तरच त्याचा अर्थ लागतो, तरच त्याचा अर्थ लागतो. मराठी भाषेसारखी अवघड भाषाच नाही महाराज. एक मनुष्य संध्याकाळी फिरायला निघाला आणि त्याने आपल्या बायकोला सांगितलं, मी फिरायला चाललो, येताना काही घेऊन येऊ का? तिने सांगितलं, काही चालू नका, फक्त तुम्ही घेऊन येऊ नका. कळलं तर पाणी तर चहा घ्या तुम्ही. आता अवघड आहे ना मला मराठी भाषा, अवघड आहे ना. पु ल देशपांडे आपल्या मित्राकडे गेले. तो मित्र ऑफिसला गेला होता, त्याची बायको घरामध्ये होती. पुन्हा त्याच्या बाईला म्हटले, तू माझी बायको, मी तुझा नवरा, आपण पिक्चरला जाऊ. कोणती बाई सहन करेल बरं? तिने नवऱ्याला फोन केला, तो धावतच आला. त्याला सांगितलं, बघा तुमचा मित्र मला काय बोलला. त्याला माहित होतं पुलंचा स्वभाव विचित्र आहे म्हणून. तिला बरोबर घेतलं, मग बैठकीत आले. पुलं माझ्या बायकोला काय बोललास? काय? तू माझी बायको, मी तुझा नवरा, आपण पिक्चरला जाऊ. पुलं म्हटली, मी असं नाही म्हटलं तिला. मग तू माझी बायको, मी आणि तुझा नवरा, आपण 4 जण पिक्चरला जाऊ असं. अजून कळालं मी काही काही नाही. आपलं कीर्तन कळायला 5G ची रेंज लागते मला, 4G धरतच नाही आपण. तंतोतंत ऐका. वेशांतर करून आलेल्या छत्रपतींना तो मावळा सांगतो, खबरदार, माझ्या वेशीत जर पाय ठेवला तरी हाड मराठ्याचे लेचे पेचे नसे. आनंद वाटला होता छत्रपतींना. आणि सांगू, असे मावळे होते म्हणून महाराष्ट्र घडला महाराज. मावळे उडून गेलीत. कळलं ज्यांना करायचं त्यांना नाही राहिलेत म्हणत आता. ज्या घरातले सेवक आज्ञाधारी आहेत ते घर धन्य. पुढे, ज्या घरात ती स्त्री कमी बोलणारी, गोड बोलणारी ती घर धन्य. स्त्रियांचा तसा कमी बोलण्याशी काही संबंध नाही. आता आम्ही प्रवासी माणसं आहेत, आम्हाला खूप अनुभव येतात. तुमच्या खानदेशात कार्यक्रमाला गेलो होतो एका ठिकाणी. खानदेश मला खूप आवडतं अनिल महाराज. त्याचं कारण असं आहे, खानदेशातून तापी नदी वाहते म्हणून मला खानदेश खूप आवडतं महाराज. याच खानदेशामध्ये संत मुक्ताबाई
आणि संत चांगदेव महाराज झालेत म्हणून मला खानदेश खूप आवडतो. तुमच्या याच खानदेशामध्ये संत सखाराम महाराजांसारखा महात्मा जन्माला आला म्हणून मला खानदेश खूप आवडतो महाराज. तुमच्या याच खानदेशामध्ये साने गुरुजींनी आपली कर्मभूमी बनवली म्हणून मला खानदेश खूप आवडतो. तुमच्या खानदेशामध्ये वांग्याचं भरीत फळ सुंदर करतात महाराज म्हणून मला खानदेश खूप आवडतो. अजून सांगू महाराज, माझी सासरवाडी खानदेशातली आहे महाराज म्हणून मला खानदेश खूप आवडतो. एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो विजू महाराज, 5 वाजताच पोचलो. एक माणूस स्टँडवर घ्यायला आला, कोणी घ्यायला आलं की बरं वाटतं. आणि तो एकाच कमिटी मधल्या होता. कोणत्या? गोवाची पिशवी मुक्कामाच्या जागी ठेवून आपण बाहेरच्या बाहेर निघून जाईल या कमिटी मधला होता. त्या दुसऱ्याच्या घरी माझी पिशवी ठेवून गेली, तो बाहेर निघून गेला. ती घरातली बाई बाहेर आली, ती मला म्हणे तुम्ही महाराज आहेत का? म्हटलं हो. आज तुमचंच कीर्तन आहे? म्हटलं हो. मग गावातले बाकीचे मरून गेले एवढंच करायला का? म्हणजे तुम्ही कल्पना पण नाही करू शकणार महाराज बायका इतक्या बोलतात असं. ही घडलेली कथा आहे. पण मी एकच विचार केला महाराज, हा तोच समाज आहे जो समाज आपल्या गादीवरचे बेडशीट जावाई आल्यावर पण बदलत नाही पण कीर्तनकार आल्यावर बदलतो. हा तोच समाज आहे महाराज. हा तोच समाज आहे आपल्या पोटच्या लेकराला स्वयंपाक उष्टा करू देत नाही का? कीर्तनकार जेवायला येणार आहे म्हणून. तोच समाज आहे महाराज. आपण वर्षभरातून किमान 200 दिवस लोकांच्या दारात जातो. हा तोच समाज आहे जो आपली पूजा करतो. मग एखाद्या दिवशी एखाद्या गावाला चहा पाणी नाही मिळाला, जेवण नाही मिळालं, आपण काय मरून थोडे जाणार ते एका दिवसाने? मी माझी पिशवी उचलली आणि मंडपात येऊन बसलो. 8 वाजेपर्यंत माझी कोणाला शब्द नाही. 8 वाजता एक काळकरी ओळखीचा मिळाला. तुम्ही महाराज केव्हा आले? म्हटलं 5 वाजेपासून. मग इथे का बरं बसले? म्हटलं मग चला तुमची व्यवस्था केली म्हणे. म्हटलं चल, आता मला वाटतं दुसऱ्या घरी घेऊन जाईल. म्हटलं तू मला त्याच घरी घेऊन गेला मला तो. आणखी मी तर बाहेरच उभा राहिलो. दुर्गे दुर्घट बारी तुझी संसारी. त्या माणसाने बाहेरून आवाज दिला त्या वेळेला, ताई म्हणे काय महाराज आले होते ना? आला होता म्हणे, पण ते जरा फिरायला दिसलं म्हणे. म्हणजे मी स्त्रियांनी कमी बोललं पाहिजे महाराज. बोलत नाही. माझी पण बायको कमी बोलत नाही महाराज, कारण ती खानदेशातलीच आहे ना. बायकांनी कमी बोललं पाहिजे. स्वामी विवेकानंदांना शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये पत्रकाराने प्रश्न विचारला, स्वामीजी भारतीय स्त्री म्हणजे काय? स्वामींनी उत्तर दिलं, भारतीय स्त्री म्हणजे मर्यादा. महाराज, सीता एका राज्याची मुलगी होती, सीता एका राज्याची सून होती, सीता एका राज्याची पत्नी होती. 14 वर्ष अरवणीपणाने प्रवास केला, पण एकाही रामायणामध्ये तसूवर तक्रार केलेली आढळत नाही महाराज. या संस्कृतीत तुम्ही जन्माला आलेले आहात. ज्या घरातली स्त्री कमी बोलते ना ती घर धन्य आहे. ज्या घरामध्ये मिष्टान्नाचं भोजन होतं ते घर धन्य आहे. मिष्टान्न म्हणजे गोड पदार्थ नाही. मिष्टान्न म्हणजे शाकाहार, मांसाहार आपला आहार नाही महाराज. मांसाहार कोण करतं माहिती? जैन लोकांचा धर्मशास्त्र वाचा. जे प्राणी जिभेने पाणी पितात, ज्यांचे देह आडवे आहेत आणि ज्यांचे दात सुळासारखे आहेत, त्यांनाच मांसाहार करण्याचा अधिकार आहे. सिंह कितीही म्हातारा झाला तरी गवत खात नाही आणि गाय कितीही म्हातारी झाली तरी मांस खात नाही. निसर्गाने ज्याचा त्याचा आहार नेमून दिलाय. फक्त मनुष्यच असा बेताल प्राणी जो काही खायला लागला, काही प्यायला लागला. म्हणून जून महिन्यातला पाऊस डिसेंबर मध्ये पडायला लागला महाराज. सावध राहा, आपला आहार नाही मांसाहार महाराज. एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो, 4 भाऊ होते, 3 माळकरी आणि 1 बिगर माळकरी. ते घरातले माणसं म्हणे महाराज याला सांगावं, महाराज घालत नाही. म्हटलं तुम्ही एक काम करा, त्याला माझ्या बरोबर जेवायला बसवा. बसवलं जेवायला माझ्या बरोबर. जेवता जेवता मी त्याच्या गळ्याला हात लावला. त्याला म्हटलं काय रे तुझ्या गळ्यात माळ नाही? तो म्हणे आपण नाही घालत माळ आणि बिळ. मलाही वाईट वाटलं जरा. त्याला म्हटलं काय रे वेड्या, घरातली सगळी माणसं माळकरी, तू एकटाच बिगर माळकरी. तो म्हणे महाराज मला पाहुण्यांकरता ठेवलंय म्हणे.
तुला पाहुण्यांकरता ठेवलंय, तू मांसाहार करतो म्हटले. मग मांसाहार करू नये वेड्या. मांसाहार केल्याने बट नलिज्म नावाचा रोग होतो. मांसाहार करणाऱ्या माणसाची गुडघी वयाच्या 40व्या वर्षानंतर निकामी होतात. हे सगळं अभ्यासाने बोलतोय तुमच्या समोर. मांसाहार करणाऱ्या माणसाचं दृष्टीचं तेज वयाच्या 50व्या वर्षानंतर निस्तेज होऊ लागतं. मांसाहार करणाऱ्या माणसाच्या शरीरामध्ये मेदाचा अति प्रमाण वाढल्यामुळे त्याचा पाठीचा मज्जातंतू लवकर कुजू लागतो. माणसाने मांसाहार करू नये. तो म्हणे मग काय खावा? त्याला म्हणतो पुरणपोळी. तो म्हणे 1000 पोळी एक नळी बरोबर राहते. मी काय डोकं पडतं काय एवढे लोक पुढे गेलेत महाराज. ज्या घरामध्ये मिष्टान्नाचं भोजन होतं ते घर धन्य. शेवटचं ऐका, ज्या घरात ती माणसं सदैव साधूच्या संगतीत राहतात ते घर धन्य. महाराज विचारूयात महाराज, तुम्ही ज्या संसारिकांना धन्यता देताय त्याचं काय कारण? महाराज आपण त्यातल्या पहिलेच धन्य ते संसारी. ते म्हटलं इथे ते नाही म्हटलं. हे जर म्हटलं असतं तर आमचा पण नंबर राहिला असता त्याच्यात. महाराज ते म्हणतात विशेष उपोषण मध्ये. हे विशेषण विशेष आहे लक्षात ठेवा.
ते आपल्याला मागे जावं लागेल भूतकाळामध्ये. कोण? शुकयाज्ञवल्क्य तत्त कपिल मुनी हरीशी जाणवणे हरीच झाले ते. ऐका, कोण? दयावंत जे अंतरी ते संसारी धन्य. असं आंघोळी बसवावं लागेल नाही का? दयावंत जे अंतरी ते संसारी धन्य. अंतकरणामध्ये भूतप्रेताप्रती ज्यांच्या दया असते ते संसारी धन्य आहे. नव्हे, तुकोबारांचं एक प्रमाण सांगतो. बाळा, तिचा काही फाडशील ना, तू शांत बस ना. ऐका, तुकोबारांनी गोड प्रमाण दिले. साधू जन्माला येतानाच भूतप्रेताप्रती अंतकरणामध्ये दयेचं भांडवल घेऊन येत असतो. भूतांची हे दया भांडवल भूतांची हे दया भांडवल त्यांना द्यायला सांगितलं, तुम्हीच खाऊन घेतलं. गोड गायला मला थोडस नाद आहे गायचा. एक सांगू अनिल महाराज, मला चांगलं गाता नाही येत राजू महाराज, पण चांगलं ऐकता येतं. मला ऐकण्याचा खूप नाद आहे. मला माझी आई संगीतातली खूप जाणकार होती, तिच्यामुळे मला हा छंद लागला. तुमचं गाणं जर तिने ऐकलं असतं खूप आनंद झाला असता तिला. परमेश्वराने ठेवलं नाही तिला, पण खूप नाद होता तिला ऐकण्याचा, आणि ते संस्कार माझ्यावर गोड
आहे असं तुझा माईक, खरंच सुंदर वाटतं त्याच्यामुळे. भूतांची हे दया भांडवल संता, आपुली ममता नाही देही. धंदा कोणताही असू द्या, भांडवलाशिवाय करताच येत नाही, कुठलाही असू द्या. गायकाजवळ रियाज हे त्याचं भांडवल आहे, वादकाजवळ तालाचा रियाज हे त्याचं भांडवल आहे, कीर्तनकाराजवळ अभ्यास हे त्याचं भांडवल आहे. तुम्ही 2 तास शांतपणे बसून ऐकता हे सुद्धा तुमचं भांडवल आहे. धंदा कोणताही असू दे, भांडवलाशिवाय करताच येत नाही. काही काही माणसं मोटरसायकल चालवायला निष्णात असतात, पण ती मोटरसायकल जर रस्त्यावर बंद पडली तर त्यांना काहीच कळत नाही त्याच्यातलं. त्यांना फक्त एकच कळतं, ढकलत ढकलत गॅरेजवर आणणे, एवढंच कळतं फक्त. आणि मोटरसायकल चालवायला बरी वाटते महाराज, पण ज्या दिवशी ढकलायची वेळ येते ना, उन्हाळ्याचे दिवस पाहिजे, दुपारचे 2 वाजले पाहिजे, गॅरेज 3 किलोमीटर पुढे पाहिजे, मग मोटरसायकल बंद पडली पाहिजे. अशा वेळेला मोटरसायकल ढकलताना जो आनंद मिळतो, असा आनंद हैदराबादला सुद्धा मिळत नाही. असाच एक साहेब गावाच्या बाहेर मोटरसायकल घेऊन निघाला आणि अचानक त्याची मोटरसायकल बंद पडली. साहेबांना काहीच कळत नव्हतं. नाही, काहीच कळत नाही त्याला साहेब म्हणतात. साहेबांना मोटरसायकल मधलं काहीच कळत नव्हतं. साहेबांनी ढकलायला सुरुवात केली. साहेबांना गोड आजार होता, डायबिटीस नावाचा. कोणाला असेल तर वर बोट करा. जगातली भाग्यवान माणसं आहेत महाराज ज्यांना डायबिटीस आहे ते. असा गोड आजार आहे महाराज. 300च्या पुढे साखर गेली तर गोड खायचं नाही, 400च्या पुढे गेली तर गोडकडे पाहायचं नाही, आणि 500च्या आसपास गेली तर गोड बोलायचं सुद्धा नाही, असा आजार आहे महाराज. त्या साहेबांना गोड व्याधी होती. मोटरसायकल ढकलायला सुरुवात केली. 2 किलोमीटर मोटरसायकल ढकलली, गॅरेज आलं, मोटरसायकल लावली आणि असा घाम सुटला महाराज साहेबांना. ते गॅरेजवरचे पोरं घाबरलीत महाराज. एका पोराने ग्लासभर पाणी दिलं. साहेबांना 10 मिनिटानंतर शुद्धीवर आले आणि मग त्या गॅरेजवरच्या पोराने विचारलं, साहेब काय झालं मोटरसायकलला? साहेबांनी विचारलं, तुझा मालक कुठे ते सांग पहिले. साहेब, मालकांकडे काय काम आहे तुझं? गाडी दुरुस्त करायची. साहेब, मालक नाही गाडी दुरुस्त करत, गाडी मी दुरुस्त करतो. साहेब म्हटलं, तू? अरे तुझे कपडे काय, तुझा अवतार काय, तू काय गाडी दुरुस्त करशील? साहेब, कपड्यांवर नका जाऊ तुम्ही. कपडे चांगले असले म्हणजे माणसं चांगलीच असतात असं काही नाही. टोपी बनाई खादी की पहनने वाले 1000 टोपी बिचारी क्या करे पेट में काला बाजार. कपड्यांवर नका जाऊ साहेब तुम्ही, गाडी मी दुरुस्त करतो. मालक फक्त डाव घेतो. डाव कळतो तुम्हाला? कळत नसेल तर पत्रिका वाचत जा, पत्रिकेवर लिहिलेलं असतं बघा, कृपया भांड्यांचे आहेर आणू नयेत, फक्त डाव आणणे. डाव निर्लज्जपणा आहे. मालक फक्त पैसे घेतो, त्याला काही कळत नाही. गाडी तू दुरुस्त करतो. हो द्या चाबी घेतली, गाडीला लावली, ऑन केली, किक मारली, गाडी चालू झाली नाही. खाली बसला, मोटरसायकलचं निरीक्षण केलं, गॅरेज मध्ये गेला, एक पाना आणला, एक नट पिळला आणि साहेबांच्या हातात चाबी दिली. साहेब मारा बरं आता. किक मारल्याबरोबर गाडी चालू झाली. हो, एवढा आनंद झाला त्या साहेबांना. वा काय हुशार रे बाळा. खिशातून 2 रुपये काढले, त्या पोराला दिले. त्या पोराने ते 2 रुपये फेकून दिले. साहेब, 2 रुपये नाही, 10 रुपये द्या. एकच नट पिळणार आहे, 2 रुपये बरोबर आहेत त्याचे. साहेब, नट पिळायचे 2च रुपये, पण कोणता नट पिळायचा याचे 8 रुपये. हे त्याचं भांडवल आहे. तसं बुद्ध प्रेताप्रती अंतःकरणामध्ये दया हे साधूचं भांडवल आहे. राजू महाराज एक वाक्य जबाबदारीने बोलतोय, महिला मंडळ नीट ऐका. आई मुलावर प्रेम करते या मताचं मी अजिबात नाही, जबाबदारीने बोलतोय. आई मुलावर प्रेम करते या मताचं मी अजिबात नाही. आई मुलावर नाही प्रेम करत राजाऊ, आई आपल्या मुलावर प्रेम करते, लक्षात ठेवा. 2 पोरं उन्हामध्ये खेळत होती. आईने आवाज दिला, बाळू घरात ये रे. काय सांगते? सावलीत खेळ. तू माझा मित्र राम्या उन्हात खेळतो, त्याला मरू दे रे, तू सावलीत. हिला आई म्हणतात महाराज, हिला आई म्हणतात. पुढचं वाक्य बोलू महाराज, जीव ओवाळून टाकावा असं वाक्य. लोकांचं उन्हात मेलं तरी चालेल, पण आपलं सावलीत घेते तिला आई म्हणतात. पण आपलं उन्हात
जन्मात मेलं तरी चालेल, लोकांचा पदराखाली घेते त्याला माऊली म्हणतात महाराज. आई होता येतं राजाओ, आई होता येतं रे. मग माझ्या जगद्गुरु तुकोबांनी असं लिहिलं, आपल्या लेकरावर जेवढं प्रेम करतो तेवढंच दासावर प्रेम करतो. तोची साधू ओळखावा देव तुका म्हणे सांगू किती ती भगवंताची मूर्ती. मध्यान्नाची वेळ होती, दुपारचे 12 वाजलेले होते. त्या प्रतिष्ठान क्षेत्रामध्ये एक एक ब्राह्मण त्या गोदावरी मधून उडी मारून बाहेर पडायचा आणि त्याच्या मुखातून वेदोक्त सूत्र बाहेर पडायचे. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पति ददातु शान्ताकारं भुजङ्गशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं. गोदावरीला पाण्याचा नाही, वेदोक्त सूत्रांचाच पूर आलेला होता. असाच एक ब्राह्मण त्याने दुपारी 12 वाजता त्या गोदीतून उडी मारली, बाहेर निघाला. त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडत होते, गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चर्मन्वती वेदिका. अचानक त्याचा आवाज बंद झाला. दुपारचे 12 वाजलेले होते. त्या तप्त वाळूमध्ये वाळवंटात एक अस्पृश्याचं लेकरू तडफडत पडलं होतं महाराज. तो ब्राह्मण त्या लेकराकडे जाऊ लागला. तो ब्राह्मण जसा त्या लेकराकडे जाऊ लागला ना, तशा आजूबाजूच्या ब्राह्मणांनी आवाज दिला, गुरुजी जाऊ नका त्या लेकराकडे, त्या अस्पृश्याचं लेकरू आहे. जर तुम्ही त्या लेकराकडे गेला आणि त्याच्या अंगाला स्पर्श केला तर या प्रतिष्ठान क्षेत्रातला ब्राह्मण समाज तुमचा बहिष्कार टाकेल. त्या ब्राह्मणाचं लक्ष नव्हतं त्या बाकीच्या ब्राह्मणांकडे. आपली भरभक्कम पावडं वाळूमध्ये रोवत आपल्या अंगावरचं उत्तरीय सवीत तो ब्राह्मण त्या लेकराजवळ पोहोचला. त्याने ते लेकरू उचललं, आपल्या उत्तरीयामध्ये गुंडाळलं आणि त्याच्या आईच्या कुशीत नेऊन पोचवलं. त्या बंडखोर ब्राह्मणाचं नाव होतं संत एकनाथ महाराज. हे दया फक्त आणि फक्त साधूच्या अंतःकरणामध्ये असते. सांगेन, रामेश्वराहून आणलेली कावड नाथ महाराजांनी त्या पैठण क्षेत्रामध्ये उन्हात तडपडणाऱ्या गाढवाच्या तोंडात रेती केली. बाकीचे ब्राह्मण असायला लागले, महाराज रामेश्वराहून आणलेली कावड गाढवाच्या तोंडात टाकली. नाथ महाराजांना गाढवामध्ये सुद्धा देव दिसत होता, कारण ते स्वतः देव होते म्हणून. नाथ महाराजांना गाढवात पण देव दिसत होता, कारण ते स्वतः देव होते म्हणून. नाथ महाराजांना गाढवात पण देव दिसत होता, कारण ते स्वतः देव होते म्हणून. आपल्याला गाढवात गाढव दिसतं, आपण
असं म्हणायचंय का तुम्हाला? एवढी दृष्टी तर असावी लागते ना महाराज. केवढी दया आहे अंतःकरणामध्ये. भर दुपारी 12 वाजता शिववा कासाराच्या पत्नीने तुकोबराच्या अंगावर कडक पाणी टाकलं महाराज. मग जळे माझी काया लागला धावबा केशवा नारायण. जळे माझी काया लागला बोलवा जळे माझी काया. नाही शब्दाने बोललेत. हे साधूचं अंतःकरण आहे. भूत प्रेताप्रती त्या अंतःकरणामध्ये ती दया घेऊनच साधू जन्माला येतो. ते साधू इथले नाहीत. त्यांचा पत्ता मला दुसऱ्या चरणात सांगतात. अभंग म्हणताना तसा नाही म्हणावा लागत. तो अन्वय अर्थ जुळत नाही. लिहिलेला असा आहे तो. येथे उपकारासाठी असा दंड आहे मध्ये. आले घर गाव वैकुंठी. दंड कळतो ना तुम्हाला. अशी आडवी रेषा असते, उभी रेषा असते बघा. बरोबर आहे ना? त्याला दंड म्हणतात. आता विश्वात्मकी देवी दंड आहे. येणे वाग्यज्ञ तोषावे पुन्हा दंड आहे. दंड म्हणजे थांबायचं. कुठे थांबायचं माणसाला कळलं पाहिजे. कळलं पाहिजे. येथे उपकारासाठी थांबा. आले घरजा वैकुंठी असंच आहे लिहिलेलं. पण म्हणताना जर तसं म्हटलं तर ते चुकत ना महाराज. अर्थच नाही लागत. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी अर्थ नाही लागत. मग तो म्हणताना असा म्हणावा लागतो. येथे उपकारासाठी आले मग थांबायचं. काम संपलं. घरजा वैकुंठी. शहाणी माणसं काम झाल्यावर फार काळ थांबत नसतात. शहाणी माणसं. शहाणी म्हटलं मी. शहाणी माणसं काम झाल्यावर फार काळ थांबत नसतात. ज्ञानोबाई फक्त 28 वर्ष राहिली या जगात. स्वामी विवेकानंद फक्त 35 वर्ष राहिले. जगद्गुरु तुकोबाराय फक्त 42 वर्ष. छत्रपती शिवराय फक्त 54 वर्ष. आमच्या गल्लीत एक म्हातारा आहे. अख्खं गाव कंटाळून गेलं तरी मरत नाही. काय दुर्दैव आहे महाराज. आयुष्य कमी असलं तरी चालेल पण ते आनंददायी असावं महाराज. साधू खूप कमी वर्ष राहिलेत पण काम त्याचं कारण असते. सूर्य दिसायला बचक भरच आहे महाराज. बचक हा आमच्या बागलाणी भाषेतला शब्द आहे. ज्ञानेश्वरी मध्ये लिहिला ज्ञानोबारांनी. बिंब तरी बचके एवढे परी प्रकाशा त्रैलोक्य थोकडे. बिंब फक्त बचके एवढा आहे पण प्रकाश जेव्हा टाकतो तेव्हा त्रैलोक्य कमी महाराज. तसं साधू अल्प आयुष्य राहतात पण कार्य मात्र अविस्मरणीय असतं महाराज. तुम्ही किती वर्ष जगला त्याला अजिबात किंमत नाही. तुम्ही जगून केलं काय हे खूप महत्वाचं आहे. 28 वर्ष जगलेत आणि 22व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहून जगाचं तत्वज्ञान समाजासमोर मांडलं.
म्हणून जीवन अलौकिक आहे. आम्ही 100 वर्ष जगूनही फक्त लोकांच्या साखरपुडेच मोडले, दुसरं काहीच केलं नाही. काय जीवन आहे शिथू आपल्या जीवनाला. कलंकात आपण कलंक. साधू खूप कमी वेळेला राहतो या जगामध्ये, पण देताना अलौकिक देऊन जातो महाराज. त्यांचं जीवनच तेवढ्यासाठी. इथे उपकारासाठी आले, काम संपलं, घर जा वैकुंठी. अजून एक अलौकिक लक्षण साधूचं महाराज अभंगाच्या तृतीय चरणामध्ये व्यक्त करतात. अमोल, आज तो हम उस्तादों की महफिल में आ गए हैं. अप्रतिम. मला कालच दीनानाथ महाराज म्हटले की सगळी माणसं आहेत जाणारी म्हणून. खूप आनंद वाटला मला. अशी साथ असली की असं वाटतं 1:45 वाजेपर्यंत कीर्तन करावं. चालेल तुम्हाला? चालेल तुम्हाला? माझ्या रातड्या तुटणार आहे, तुम्हाला काय म्हणायचं? चालणार नाही तर काय म्हणतो तुम्हाला. आणि राजू महाराज अशी साथ कधीतरी मिळते, कधीतरी मिळते. नाही तर काही काही गावांना अशी साथ राहते, त्याच्यापेक्षा ती चिकनगुनियाची साथ बरी. ते एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो, अनिल महाराज विना नव्हता त्या गावाला, विना बिगर विण्याची पंचपदी चालू केली त्यांनी. मी फेटा बांधता बांधता पाहिलं आणि त्या घर मालकानं म्हटलं त्या बदल्यांना बोलून आणा. ते म्हणजे पंचपदी चालू झाली, बंद कर ती पंचपदी, आणा बोलून. आणलं बोलून त्यांना. त्यांना वाटलं विना कुठे? ते म्हणजे विना नाही म्हणे आमच्या गावाला. विना नाही? मग विण्याशिवाय कसं काय होईल कीर्तन? ते म्हणे का बरं? अरे विना म्हणजे आमच्या पक्षाचं चिन्ह आहे ते. आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष 24 तास गळ्यामध्ये विना घालून फिरतात. नारद मुनी प्रदेशाध्यक्ष आहेत ते. लोक फार हुशार. तुम्हाला म्हटलं असं काही पुरावा आहे का? असा काही पुरावा आहे का कीर्तनामध्ये विना पाहिजे म्हणून? त्याला म्हटलं हो पुरावा आहे. लावणी मृदंग श्रुती ताळ घोष. श्रुती म्हणजे विना. श्रुती या शब्दाचा अर्थ आहे विना. विनाशिवाय कीर्तन नाही होत राजा. मग तो म्हटलं आमच्या गावाला विना नाही ना. मी त्याला म्हटलं एक काम कर, माझ्या घरात 9 वाजता येत आता एखादी मोटरसायकल करा, आजूबाजूच्या खेड्यावर विना घेऊन या, आपण 9:30 चालू करू, 9:30 ते 11:30. तो म्हणे महाराज विना गेला कोणी जाणार नाही. मग त्याला म्हटलं कीर्तन बी होणार नाही
आता तो शहाणा आणि मी म्हणजे तयारी पाहिजे तुमच्या गावाला बोलून गेल शहाणा म्हणतात मला. एक म्हातारा माणूस पुढे आला. म्हातारा मी म्हटलं हे तरी काहीतरी न्याय करेल का की टेकत झालं. तर माणूस काय झालं म्हटलं कीर्तन होणार नाही. का बरं विना नाही. पण विना नाही मग काय झालं विना नाही. अरे विण्याशिवाय कीर्तन होणार नाही. तो म्हणजे करून घ्या आजचे दिवस. म्हटलं होणारच नाही. तर का बरं होणार नाही. विण्याशिवाय कीर्तन होतच नाही. तो म्हणजे एवढी आग होती तर घरून घेऊन आला असता म्हणजे मला म्हणतो एवढा आनंद आहे मला. तिसरं चरण पण असंच म्हणायचं राम महाराज. लटिके वचन नाही शब्द अलीकडे टाकायचा तरच त्याचा अर्थ लागतो. लटिके वचन नाही मग देही उदासीन. कीर्तन संपत आलंय. साधू मरून जातो पण खोटं बोलत नाही महाराज. का सत्य हा ईश्वराचा अंश लक्षात ठेवा. सत्य तू विठ्ठला कागा दावियला जगताकार. सत्य हा ईश्वराचा अंश आहे. जबाबदारीने वाक्य बोलतो घरी घेऊन जा. तुमच्या हातून भजन नाही घडलं तरी चालेल. तुमच्या हातून पारायण नाही घडलं तरी चालेल. तुमच्या हातून सत्संग नाही घडला तरी चालेल. खरं बोलत राहा. जीवनातलं सगळ्यात मोठं भजन आहे ते. सगळ्यात मोठं रावणाने शेता उचलली पंचवटीमध्ये. पंचवटी कुठे. शाबास टाळी वाजवा त्याच्याकरता. लहान पोरं मला अजिबात आवडत नाही महाराज. त्याला कारण मी दिवसभर 40 सांभाळतो. ते शाळेत त्रास देतात नाही कीर्तनात त्रास देतात. बरं मी इतका आगाऊ माझ्यापेक्षा ते 7 आगाऊ. मागच्या वर्षी माझ्या वर्गात एक होतं राजू महाराज. दुपारी 3 वाजता मी त्याला सांगितलं डबा दाखवले म्हटलं. त्याने डबा घेतला मला दिला. हो घालायला पुरणपोळी होती. त्याला म्हटलं खाऊ काय खाऊन घ्या ना सर म्हणे. मग घरी गेल्यावर आईने विचारता काय सांगतील सांगून देईल कुत्र्याने खाल्ला मग घ्या. हे तर काहीच नाही याच्यापेक्षा बेहतर आहेत महाराज. त्या एकाला तर आमच्या मुख्य देपेत मॅडमने विचारलं राम्या एका बाजूला 1 किलो लाडू एका बाजूला 1 किलो बुद्धिमत्ता तू काय घेशील. तो म्हणे लाडू. ती मॅडम म्हणे मूर्खा मला तर कोणी विचारलं असताना मी बुद्धिमत्ताच घेतली असती म्हणे. तो म्हणे मॅडम ज्याच्याजवळ जे कमी असेल ते तो घेईल ना म्हणे. त्यांचा नादच करायचा नाही बाळ. पंचवटीमधून सीता उचलली रावणाने. 2 योजन दूर गेला. जटायू नावाच्या पक्षाने रावणाला आव्हान केलं. एका अबलेवर हात घालतोस माझ्याशी युद्ध कर आधी नंतर तुला घेऊन जाता येईल. रावण म्हटलं अरे बाबा बाजूला हो माझ्या रस्त्यातून. मी स्वर्गातल्या 33 कोटी देवतांना युद्धामध्ये हरवलंय. तू सामान्य पशु आहेस. हारलो तरी चालेल पण युद्ध कर. मी तुला त्या स्त्रीला असं घेऊन जाऊ देणार नाही. भारतातली स्त्री आहे ही. तुला माहित नाही अजून रावणा. तुला नेता येणार नाही. रावणाने विचार केला भगवान शंकराला आपण युद्धामध्ये हरवलंय. हा कोण आलाय. एवढा बेहतर होता मला जटायू. 3 दिवस युद्ध चाललं तरी आटकत नव्हता. किती दिवस 3 दिवस. हाताबल झाला रावण. आणि मग रावणाने विचार केला आता आपल्याला राजकारण करावं लागेल. रावणाने राजकारण केलं नाही. राजकारण करावं रावणांनीच. रावणाने राजकारण केलं. युद्धनीती वापरली. पूर्वीच्या काली युद्धनीती होती. आता आठवत नाही ना जटायू. रावणाने विचारलं जटायू तुझं मरण कशामध्ये. खरं बोलला. माझा या मुद्द्यावर बोलायचं तुम्हाला. जटायू खरं बोलला. रावणा
माझी पंख उपडले की मी मरतो म्हटले. आता जटायूने रावणाला विचारलं, तुझं मरण कशामध्ये? रावण खोटं बोलला. रावण म्हटला, माझ्या डाव्या पायाचा अंगठा पडला की मी मरतो म्हटले. उद्देश असा होता, जोपर्यंत जटायू डाव्या पायाच्या अंगठ्यावर चोच मारायला येत नाही तोपर्यंत त्याची पंख सापडणार नाही. युद्धनीती यशस्वी झाली. जटायू जसा डाव्या पायाच्या अंगठ्यावर चोच मारायला आला तशी रावणाने ती दोन्ही पंख अलगद धरून फेकली. रावण निघून गेला सीतेला घेऊन. घायाळ जटायू प्रभूचं चिंतन करत पडला होता. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, सारखा चिंतन करत होता. सीतेचा शोध करत करत प्रभू आलेत. जटायूची मान आपल्या मांडीवर घेतली. सर्व तीर्थ एका जागेवर आणलीत. तीच जागा सर्व तीर्थ टाकीत. त्याच जागेवर नाशिक पासून 30 ते 32 किलोमीटर अंतरावर आहे. हातात पाणी घेतलं. जटायूला सांगितलं, जटायू तोंड उघड, सर्व तीर्थांचं पाणी मी तुझ्या तोंडात टाकतो आणि तुला मुक्ती देतो. जटायूने सांगितलं, प्रभू चूक करू नकोस. कालपासून येऊन बसलाय पण समोर झाडावर बसलाय. तो माझ्याजवळ येत नाही का? माझ्या मुखात सदैव तुझं नाव चालू आहे म्हणून. जर तो पाणी टाकलं, ते पाणी पेईपर्यंत माझं नामस्मरण बंद पडेल आणि काळ तीच वाट पाहतो. गतप्राण झाला. दृष्टांत संपला. एक वाक्य ऐका. मेला पण खोटं नाही बोलला. शब्दांत ऐका आता. साधू मरून जातो तरी खोटं बोलत नाही. तुम्ही आपण मरून जातो तरी वा वा काय तयारी आहे तुमची. खरं बोलत नाही. एवढं तरी खरं बोलले हे तरी बरं झालं. सत्य ईश्वराचा अंश आहे. सत्य बोलल्याने वाणी पवित्र होते. लक्षात ठेवा. वाणी पवित्र करण्याची फक्त दोनच कारण आहेत. एक, मुखातून प्रभूचं चिंतन घडलं पाहिजे. नाही घडलं तर दोन, ती वाणी सत्य बोलली पाहिजे. तरच अंतकरण पवित्र होतं. साधूचं लक्षण आहे लटिके वचन नाही. नंबर 2, देही उदासीन. देहावर साधू उदास असतो पण जो उदास असतो तो साधूच असतो असं नाही. दारुड्या सुद्धा देहावर उदास असतो. एक दारुड्या रस्त्याने चालला. मागून राजाची स्वारी येत होती. 2 घोडेस्वार पुढे चालले होते. ते लोकांना सांगत होते, बाजूला सारखा राजा आलाय, बाजूला सारखा राजा आलाय. राजा ज्या वेळेला रस्त्यावर चालतो त्यावेळेला सामान्य प्रजेने रस्त्यावर चालायचं नसतं. याला राजशिष्टाचार असं म्हणतात. सगळे लोक बाजूला झाले. हा दारुड्या रस्त्यावरच उभा होतो. घोडेस्वार खाली उतरले. त्यांना सांगितलं, बाजूला सरक, राजा येतोय. राजा शब्द ऐकला खाली बसला. ते घोडेस्वार म्हटले, उठ, राजा येतोय. त्याने त्या घोडेस्वाराला विचारलं, तेरे राजा की भी किंमत बोल और अंबारी की भी किंमत बोल. दुसऱ्याकडून 20 रुपये उसने घेऊन तू नाला होता. तेरे राजा की भी किंमत बोल और अंबारी की भी किंमत बोल. घोडेस्वारांनी उचललं, लॉकअप मध्ये ठेवलं. दुसऱ्या दिवशी 11 वाजताच बाहेर काढलं. राजाच्या समोर उभं केलं. राजाने विचारलं, कशाला आणलं याला? राजे, काल तुमची रस्त्याने स्वारी जात होती. हा रस्त्यावर बसला होता. आम्ही याला बाजूला व्हायला सांगितलं. हा आम्हाला विचारत होता, तेरे राजा की भी किंमत बोल और अंबारी की भी किंमत बोल. राजाला एवढा आनंद झाला, माझ्या नगरीत अशी सुद्धा माणसं आहेत जी मला विकत घेतील. राजा त्याला म्हटला, भाऊ सांगू तुला माझी किंमत.
तो क्या राजा लेने वाली तो उतर गई, अब क्या तेरी किंमत करू. हा पण उदासच आहे, हा पण उदासच आहे. पण याचा उदासपणा नाही, ते औदासीन्य आहे. उदास कोणाला म्हणतात? ऐका, बरे झाले देवा निघाले दिवाळी, बरे झाले देवा निघाले दिवाळी. उदास जीवनामध्ये म्हणता येईल तुम्हाला बरं झालं. कपाशीला 5,000 रुपये भाव मिळाला, काय म्हणायचं? बोला ना, काय म्हणायचं? बरं झालं काय म्हणायचं? तुम्हाला सगळ्यांना बोलता येतं. त्या कपाशीला इतकी उबगले बोलता सुद्धा येत नाही त्यांना. कपाशीला 5,000 रुपये भाव मिळाला, काय म्हणायचं? जोरात बोला, काय म्हणायचं? बरं झालं. 500 रुपये भाव मिळवत्या, काय म्हणायचं? बरं झालं, काय फरक पडत? 1,500 रुपये मिळाले दर महिन्याला, काय म्हणायचं? लाडक्या बोला ना, बोला ना, काय म्हणायचं? बरं झालं. आणि आता बंद झालं, काय म्हणायचं? म्हणा ना. नाही, होणार आहे, चालू होणार आहे, काळजी करू नका. तुम्हाला आणखी वाढ मिळणार आहे त्याच्यामध्ये. मला वाटतं कालच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं ना परिषदेमध्ये, मिळणार आहेत पैसे तुम्हाला. बोल म्हणता आलं पाहिजे. कीर्तन झाल्यावर घरी गेला, बायकोने तुमची आरती ओवाळली, काय म्हणायचं? बरं झालं. एखादी ठेवून दिली, काय म्हणायचं? म्हणून भाजी चिरता चिरता बादशाचं पोट कापलं म्हणून. बोट बायकोला भाजी चिरून देत होता. बायकोला भाजी चिरून देण्याची परंपरा तशी जुनीच. चिरलं बोट, आखी नदी पाहिला आली, फक्त बिरबल चाला नाही. तो सासरवडीला गेलेला होता. 4 दिवसांनी आला. पहिलं बादशाचं बोट कापलं होतं. बिरबलने विचारलं, खालीत क्या हुआ? उंगली कट गई. बहुत अच्छा हुआ. हे असं म्हणलं चांगलं, बरं झालं म्हणलं तरी चांगलं आहे का? असा राग आला बादशाला. अशी टाळी वाजवल्याबरोबर 2-4 शब्द धावत आले. या बिरबलाला उस्ताद आत्ताच्या आता अंधार कोठडीमध्ये ठेवा. माझं बोट कापलं, मला म्हणतो बरं झालं, ठेवा अंधार कोठडी. दिल अंधार कोठडीमध्ये ठेवू. 4 दिवस बिरबलाला चहा नाही, पाणी नाही, नाश्ता नाही, जेवण नाही, काहीच नाही. 4 दिवस. आणि काय ते बादशाला लहर आली. मला 5व्या दिवशी जंगलामध्ये निघून गेलं शिकार करायला. त्याचं दुर्दैव पण असं, ज्या जंगलामध्ये शिकार करायला गेला त्या जंगलामध्ये आदिवासी लोक राहत होते आणि त्यांच्या ग्रामदेवतेची यात्रा होती. त्या ग्रामदेवतेला त्यांना बळी द्यायचा होता. बळी बोकडाचा नाही, माणसाचा. आणि ते माणूस पाहत होते. नेमका राजा सापडला. घेरला त्यांनी. ताजो ताजो पकरी छो, ताजो ताजो पकरी छो. आदिवासी लोकांची भाषा आहे. मला फक्त भाषा येते बरं का. तुम्ही मला महाराष्ट्र आदिवासी हुआ. ताजो ताजो पकरी छो. पकडला त्याला. पुजाऱ्याच्या समोर आणला. पुजाऱ्याने सांगितलं, आणला का बळी? हा पा. त्याचे कपडे उतरवा, त्याला आंघोळ घाला, नवीन कपडे घाला, मग बळी घेऊन घ्या. जेव्हा कपडे उतरवले ना विजय महाराज, तेव्हा त्या पुजाऱ्याला दिसलं बोट कापलेलं होतं आणि त्याला चिंधी गुंडाळली होती. त्या पुजाऱ्याने विचारलं, काय झालं तुझ्या बोटाला? बोट कापलंय.
हा बळी चालणार नाही मला, हा सदोष बळी, मला निर्दोष बळी पाहिजे, याला 5 फटके मारा आणि जंगलाच्या बाहेर सोडा. राजा म्हणे 50 का मारत नाही पण सोड. आणि जेव्हा बाहेर आला तेव्हा बादशाने विचार केला, बिरबल म्हटला होता तेच काय, बोट कापलं म्हणून बरं झालं, नाही तर आज 12च्या भावातच गेला असतो. बरं झालं तिथून जो सुटला ना राजवाड्यात नाही गेला, मग बिरबलाकडे गेला अंधार कोठडीमध्ये. बिरबला मला माफ कर, तू म्हटला होता तेच करेल, माझं बोट कापलं म्हणून बरं झालं, नाही तर आज 12च्या भावातच गेलो असतो. माफ कर बिरबला, मी अन्याय राजा आहे, तुझ्या बोलण्याचा विचार केला नाही, मी तुला अंधार कोठडीमध्ये ठेवलं, मला माफ कर. बिरबल म्हणे राजा तू मला अंधार कोठडी ठेवलं ते बी बरंच झालं. म्हणे का बरं, तू काही एकटा शिकारीला गेला नसता, तू मला बरोबर घेऊन गेला असता, तुझं तरी कापलेलं होतं पण माझं चांगलं होतं ना, तुला सोडला असता मलाच धरला, ते झालं ते बरं झालं, बायकोने ठेवून दिली तरी काय म्हणायचं मला म्हणा. प्रतिकूलतेमध्ये पण अनुकूलता आणतो, त्याला साधू म्हणतात. देही उदासी तुकोबाने म्हटलं माझ्या जीवनाची दिशा आणि दशा एकच. आसवायचा कोठे आठवती नाही, आठवती नाही, आठवती आठवती नाही, का उदास व्हायची आपण येईल त्या परिस्थितीमध्ये जगतो. आनंदात राहा, आनंदात राहा. देहावर असून विधेय मागपासारखं जीवन जगत राहा. कोण काळ येईल कैसा नाही देवाचा भरोसा. मी उद्या माझ्या घरी पोहोचेल की नाही शाश्वत नाही, तुम्ही पण कीर्तन झाल्यावर घरी पोहोचाल की नाही शाश्वत नाही. महाराज जीवन क्षणभंगूर आहे राजा. कोरोनासारखी महाव्याधी आली, जगातली माणसं मेली, भारतातली मेली, महाराष्ट्रातली मेली, जळगाव जिल्ह्यातली मेली, धरणगाव तालुक्यातली मेली, तुमच्या परिसरातली मेली, तुमच्या गावातली मेली. महाराज कोणाच्या घरातली मेली असतील, पण 2024च्या डिसेंबर महिन्यातल्या 7 तारखेचं कीर्तन ऐकेपर्यंत तुम्ही जिवंत आहात ही माझ्या पांडुरंगाची कृपा आहे. आनंदात जीवन जगा राजा, आनंद क्षणभंगूर जीवन. आपल्या भावाशी बोलत नसाल तर वाद सोडू द्या, उद्यापासून त्याशी बोलायला लागा. सासूशी बोलत नसाल, सासवा सुनांची बोलत नसतील, सोडून द्या वाद, उद्यापासून बोलायला सुरुवात करा. हेच जीवन आहे, हाच आनंद आहे. असं वागायचं असेल तरच कीर्तन ऐकायचं, तरच कीर्तन ऐकायचं. चांगली चांगली माणसं गेलीत महाराज. माय माऊलींना ऐका, रावणाजवळ 7 कोटी गरज सोन्याची होती, 7 कोटी गरज सोन्याची होती, सोन्याची, तरी राहिलं नाही. 1.5 तोळ्यामध्ये तुम्ही देराणीशी बोलत नाही, एवढा डांबराटपणा आहे तुमच्याजवळ. 1.5 तोळा आहे तरी देराणीशी बोलत नाही तुम्ही. क्षणभंगूर जीवन आहे, सोडून द्यायचं का उदास व्हायची आपली. क्षणभंगूर जीवनामध्ये प्रभू परमात्म्याला आपलंसं करून समतोल स्थितीमध्ये जीवन जगलं आणि या देहावर उदास राहणं जगातला सगळ्यात मोठा पराक्रम. विठोबा रघुनाथ
अंतःकरणामध्ये दया घेऊन येतात ते राहणारे इथले नाहीत. ते इथे येतात, आपलं काम संपलं की आपल्या घरी वैकुंठात निघून जातात. ते मुखाने कधी खोटं बोलत नाहीत, देहावर उदास असतात आणि बोलताना मात्र ते मधुर बोलतात. मधुरावाणी होती मधुरावाणी होती मधुरावाणी होती मधुरावाणी होती.